नमस्कार मित्रांनो, हा समोर जो बघता इथं आम्ही तर दुधी भोपळा, पुन्हा आपला काशी भोपळा असे 2 वेलं लावलेत मित्रांनो. आणि इथं बघू शकता, इथं माझा गेल्या वर्षी थोडंसं खत टाकलेलं होतं गाईचं, त्याच्यातच लावलेलं आहेत. आणि आता ते येलं बघू शकता मित्रांनो, ह्याला लावून मला 2 महिने झालेले आहेत मित्रांनो बिया. तर हे येलं बघू शकता तुम्ही आता किती मोठे आलेले आहेत बघा, किती पसरलेले आहेत मित्रांनो, भरपूर प्रमाणात पसरले आहेत. हे बघू शकता, एक दुधी भोपळ्याचा वेल आहे मित्रांनो आणि एक काशी भोपळ्याचा वेल आहे. आणि हे तुम्ही बघू शकता किती पसरलेलं आहे मित्रांनो, बघू शकता किती लांब लांब पसरलेलं आहे मित्रांनो. फक्त एक आपल्याला आता आलो आहे तर हे काम करायचं, हे जो असा शेंडा आहे हा खोडून टाकायचा मित्रांनो असा. हे बघू शकता, हे आपल्याला हा ग्रोथ ह्याची फुल्ली कट करून टाकायचं. कारण जास्त फळ हवं असेल तर मित्रांनो आपल्याला हे प्रोसेस करणं आवश्यक आहे. एक वेळेस करणं पण आपल्याला हे करणं जरूर आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, मी आता त्यासाठी चालू आहे. हे असं तुम्हाला छाटणी करावं लागेल, थोडासा शेंडा काढून बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण छाटणी करून घ्यायची मित्रांनो. बघा, थोडासा शेंडा आपल्याला असं हा भाग आहे मित्रांनो, हा आपल्याला कट करून घ्यायचा थोडासा फुलला. हे बघू शकता इथं आता हा भाग आहे आपल्याला, हा एवढाच भाग आपल्याला असा नकाने कट करून असं टाकून द्यायचं मित्रांनो. हे बघू शकता इथं पण आहे, असा कट करून द्यायचं आपल्या मित्रांनो. ह्याने फुटवा जास्त होईल मित्रांनो, आणि फुटवा झाल्यानंतर ज्या दुसऱ्या फांद्या ज्या फुटतील त्यालाच हे फळ येईल मित्रांनो. अशाने फळ येईल परंतु कमी येतं मित्रांनो, त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे मित्रांनो काम. हे बघू शकता पूर्ण मी आता ह्याची छाटणी केली मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता आता हा वेल किती मोठा आहे मित्रांनो. नंतर याचे फळं लागल्यानंतर पण मी तुम्हाला याचा व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.